प्रकरण 7. सद्यस्थितीशी अन्वय. एकाची विजयगाथा, दुसऱ्याची पराजय कथा. तर ही अशी आहेत वैदिकांची धर्मसूत्रे. वैदिकांची म्हटली तरी ती खरी आहेत ब्राह्मणांचीच. जगाला सांगताना मात्र ती हिंदूंची असल्याचे सांगितले जाते. होय, एका दृष्टीने ती सर्व हिंदूंची आहेतही. ती ब्राह्मणांनी ब्राह्मणांच्या उत्कर्षासाठी लिहिलेली असल्यामुळे ब्राह्मणांचीही आहेत आणि अब्राह्मणांनी अब्राह्मणांच्या गुलामगिरीसाठी शिरसावंद्य म्हणून स्वीकारलेली असल्यामुळे अब्राह्मणांचीही आहेत. ती ब्राह्मणांच्या दृष्टीने उत्तेजक व प्रोत्साहक आहेत, तर अब्राह्मणांच्या दृष्टीने भयानक व हृदयविदारक आहेत. ती ब्राह्मणांचा महिमा वाढवणारी आहेत, तर अब्राह्मणांच्या माणूसपणाला काळिमा फासणारी आहेत. ती ब्राह्मणांच्या पूज्यत्वाची विजयगाथा सांगतात, तर अब्राह्मणांच्या निंद्यत्वाची पराजय कथा नोंदवतात. आता ती खऱ्याखुऱ्या अर्थाने कुणाची आहेत, आपली आहेत की नाहीत, याचा निर्णय अब्राह्मणांनी स्वतः घ्यायचा आहे. आपण आतापर्यंत धर्मसूत्रांचे स्थूल स्वरूप पाहिले, त्या ठिकाणी त्यांचे काही विवेचनही केले. आता त्या विवेचनातून निघणारे काही महत्त्वाचे निष्कर्ष पाहूया आणि सद्यस्थितीशी त्यांचा अन्वय कसा करायचा याचे काही विवेचन करूया. समता हे पाप. सामाजिक जीवनात समता आणण्याचा प्रयत्न हे गंभीर पाप होय, अशी या धर्मसूत्रांची स्वच्छ धारणा आहे. वेगवेगळ्या वर्णातील लोकांनी आपापल्या पायरीप्रमाणे राहिले पाहिजे. ते लोक एकमेकांपासून वेगळे आहेत आणि त्यांनी एकमेकांपासून अलगच राहिले पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. विषमता हे धर्मसूत्रातील धर्मामागचे गृहीत तत्व आहे, अधिष्ठान आहे, पायाभूत आधारशिळा आहे. समतेच्या दिशेने टाकलेले कोणतेही पाऊल हा अत्यंत गंभीर असा शिक्षेला पात्र ठरणारा गुन्हा आहे. कोणी समता निर्माण करण्याचे स्वप्न देखील पाहू नये, तशा प्रकारचा पुसटसा विचारही मनात आणू नये, म्हणून धर्मशास्त्रांनी एक अत्यंत कुटील आणि क्रूर यंत्रणा उभी केली आहे. सूत्रकार समतेला अधःपाताचे लक्षण मानतात, तिचा तिरस्कार करतात, धिक्कार करतात आणि पावलोपावली विषमतेचा पुरस्कार करतात, गौरव करतात. समता हा अधर्म, समता हा धर्मद्रोह, समता ही अनिती आणि समता हा अन्याय असे मानूनच त्यांनी आपले सर्व नियम केले आहेत. वाईट गोष्टीही दीर्घकाळ टिकतात. आमची संस्कृती वाईट असती तर इतक्या दीर्घकाळपर्यंत ती कशी टिकली असती, असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. काळाच्या ओघात जगातील ग्रीक, रोमन, इजिप्त इत्यादी प्राचीन संस्कृती लयाला गेल्या, पण आमची संस्कृती अजूनही टिकून आहे, असा युक्तिवाद केला जातो. धर्मसूत्रांनी मांडलेल्या सांस्कृतिक मूल्यांना देखील हेच तत्व लागू केले जाण्याची शक्यता आहे. येथे या विषयाचे सर्वांगीण विवेचन अभिप्रेत नाही, परंतु काही महत्त्वाच्या पैलूंची मात्र चर्चा करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट दीर्घकाळ टिकली म्हणजे ती चांगलीच असते असे नाही. एखाद्या डोंगराच्या गुहेत पृथ्वी निर्माण झाल्यापासून कधीच प्रकाशकिरण पोचले नसतील तर तेथे कोट्यावधी वर्षे टिकून राहिलेला अंधार आपल्याला आढळू शकेल. पृथ्वी निर्माण झाल्यापासून विषारी असलेला एखादा पदार्थ आजही अस्तित्वात असू शकेल. हे पदार्थ दीर्घकाळ टिकले आहेत म्हणून चांगले ठरत नाहीत. याचा अर्थ वाईट गोष्टीही दीर्घकाळ टिकू शकतात. त्यामुळे एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे हे ठरवण्यासाठी तिचे दीर्घकाळ टिकलेले अस्तित्व ही कसोटी योग्य नसून ती न्यायावर आधारलेली आहे की नाही, तिला माणुसकीचे अधिष्ठान आहे की नाही, यासारखी कसोटी वापरली पाहिजे. छाती दडपून टाकणारी दहशत. दुसरी गोष्ट अशी की सूत्रकारांनी आपल्या नियमांच्या द्वारे अब्राह्मणांना आणि विशेषतः शूद्रांना घातलेली दहशत ही त्यांची छाती दडपून टाकणारी आहे. त्यांनी पापणी वर करूनही ब्राह्मणांकडे पाहू नये, चकार शब्दही त्यांच्या विरोधात काढू नये, अशा पद्धतीने समाजाची पक्की बांधणी करण्यात आली होती. त्यांनी ब्राह्मणाला एखादा प्रश्न विचारण्याचे धाडस केले तर त्यांची जीभ छाटली जाणार असेल तर प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उठाव करणे त्यांना कसे जमणार होते. काठीने बडवून काढण्याच्या, अवयव छाटण्याच्या, जाळून मारण्याच्या, कानात उकळलेले शिसे वा लाख ओतण्याच्या शिक्षा काय दर्शवतात. या शिक्षा अत्यंत किरकोळ कारणांसाठी सांगितलेल्या आहेत. हे पाहता वैदिकांचे दबावतंत्र किती क्रूर होते, किती परपीडन प्रवृत्तीचे होते, किती धोकादायक होते.
याचा अंदाज करता येतो. या शिक्षांच्या नुसत्या कल्पनेनेही सर्वसामान्य माणसे चळचळा कापत असतील, त्यांचा थरकाप उडत असेल यात शंका नाही. वैदिकांपेक्षा वेगळे आचारविचार असलेल्या बसवेश्वर, चक्रधर, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचा अपार छळ करण्यात आला. हा धर्मशास्त्रांच्या नियमांची व्यवहारात अंमलबजावणी होत होती याचा निस्संदिग्ध पुरावा होय. अत्यंत नीचपणाने दुसऱ्याची विटंबना करण्यासाठी, दुसऱ्याला माणसातून उठवण्यासाठी, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी अथवा अशाच एखाद्या हीन कार्यासाठी जिभेचा वापर करणाऱ्याला जीभ छाटण्याची शिक्षा कोणी सुनावली असती तर आपण ते निदान समजू शकलो असतो. पण साधी शंका विचारण्यासाठी, एखादा प्रश्न विचारण्यासाठी, कणभर अस्मिता दाखवण्यासाठी, क्षणभर स्वत्व व्यक्त करण्यासाठी नुसता ध्वनी काढला तरी जीभ छाटायला सांगणारे लोक धर्मसूत्रे लिहित होते की रानटी प्राण्यांची वर्तन प्रक्रिया नोंदवत होते. विशेष म्हणजे एवढ्या क्रूर शिक्षा सांगणारे लोक स्वतःला अत्यंत सहिष्णू म्हणवून घेतात. हा विनोद समजून हसावे की गुन्हा समजून संतापावे? आपल्या विरुद्ध उठाव होऊ नये, बंडखोरी होऊ नये आणि आपले सुखोपभोग दीर्घकाळपर्यंत निर्भेदपणे टिकून राहावेत यासाठी उचललेले अत्यंत असंस्कृत पाऊल म्हणूनच या शिक्षांकडे पाहिले पाहिजे. 2,500-3 हजार वर्षे ही व्यवस्था टिकून राहण्यामागे या शिक्षांचा क्रूरपणा हेही एक कारण जरूर आहे. मनाचे व बुद्धीचे खच्चीकरण. तिसरी गोष्ट म्हणजे शास्त्रकारांनी धर्माच्या नावाखाली केलेले अब्राह्मणांच्या मनाचे व बुद्धीचे खच्चीकरण होय. मानसिक व बौद्धिक स्वरूपाच्या ज्या क्षमतांचा विकास झाला असता माणूस आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करू लागतो, त्या क्षमता अब्राह्मणांच्या व्यक्तित्वात कधीच फुलणार नाहीत. त्या बधीर, बोथट व कुंठित होतील, खुरटून जातील अशी व्यवस्था धर्माच्या नावाखाली उभी राहिली होती. त्यामुळे आपल्या शत्रूंनी व शोषकांनी धर्म म्हणून, कर्तव्य म्हणून सांगितलेल्या गोष्टी आंधळेपणाने स्वीकारणे हा त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांचा स्वभाव बनला होता, स्थायी भाव बनला होता. त्या धर्माची चिकित्सा करण्याची शक्ती त्यांच्या मनात व बुद्धीत निर्माण झाली नाही. त्या धर्मातील खरे खोटे, चांगले वाईट निवडण्या इतका विवेक त्यांच्या ठिकाणी जन्मलाच नाही. त्यांच्या बुद्धीला विचारांची पालवी फुटलीच नाही. आपण बुद्धी वापरणे म्हणजे पाप करणे ही भावना धर्मशास्त्रांनी पार त्यांच्या अंतर्मनापर्यंत घुसवली होती. त्यामुळे धर्माच्या नावाखाली जे काही सांगितले जाईल ते निमूटपणे ऐकायचे अशी त्यांची वृत्ती बनली. थोडक्यात सांगायचे म्हणजे त्यांची स्थिती बुद्धी असूनही बुद्धी नसल्यासारखी झाली. ते मनाने व बुद्धीने गुलाम बनले. संघर्ष झाला नाही असे नव्हे. बहुजनातील सर्वच्या सर्व लोक सर्व काळ आणि सर्व प्रकारे बौद्धिक गुलाम राहिले असा याचा अर्थ नव्हे. त्यांच्या बाजूने कधी कोणी संघर्ष केलाच नाही असाही याचा अर्थ नव्हे. काळाच्या ओघात अनेक व्यक्तींनी आणि अनेकदा प्रखर लढे उभे केले आहेत. गौतम बुद्धांसारख्या महापुरुषांनी बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे प्रयत्न वारंवार केले आहेत. चार्वाकांसारख्यांनी स्वातंत्र्य हाच मोक्ष अशी घोषणा केली आहे. आधुनिक काळात महात्मा फुले, छत्रपती शाहू, डॉक्टर आंबेडकर वगैरेंनी तर या संघर्षाची धार फार तीव्र केल्याचे आपणास ठाऊक आहेच. या संघर्षाच्या एका पैलूकडे मी येथे मुद्दाम लक्ष वेधू इच्छितो. आता पूर्वीचे कुठे काय राहिले आहे, आता सर्व काही बदलले आहे असे ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थक हल्ली वारंवार म्हणत असतात. ही व्यवस्था आता पूर्वी इतकी अभेद्य राहिलेली नाही. तिला तडे गेले आहेत. ती काही अंशी का होईना खिळखिळी झाल्यासारखी दिसत आहे, हे खरे आहे. पण याचे श्रेय ब्राह्मणी व्यवस्थेच्या समर्थकांना घेता येणार नाही. कारण त्यांनी स्वतःच्या अन्याय्य व अनैतिक अधिकारांचे स्वतःहून विसर्जन केले असे घडलेले नाही. दुसऱ्या बाजूने झालेल्या आघातांमुळे या व्यवस्थेला तडे गेले आहेत. दुसऱ्या बाजूने संघर्ष करणाऱ्यांनी त्यासाठी फार मोल दिले आहे. त्यामुळे जे काही परिवर्तन झाले आहे त्याचे बहुतांश श्रेय बहुजनांच्या बाजूने संघर्ष करणाऱ्यांना आहे. त्यामध्ये काही उदारमतवादी व न्यायप्रेमी ब्राह्मणांचाही समावेश होतो, हे अर्थातच नाकारता येत नाही. स्वातंत्र्याची झुळूक आली तरी कावरे बावरे. दुसऱ्या बाजूने झालेल्या व आजही होत असलेल्या या संघर्षाची इतिहासात नीट नोंद झालेली नाही. म्हणून निदान आता तरी आपण या संघर्षाची योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे असे वाटते. या संघर्षाची नोंद घेत असताना बहुजनातील बहुसंख्य लोकांनी या संघर्षाला अंतःकरणपूर्वक अनुकूल प्रतिसाद दिलेला नाही याची मात्र खंत वाटते. अजूनही हे लोक आपली धार्मिक गुलामगिरी कमी जास्त प्रमाणात जपत कुरवाळत बसले आहेत असेच आढळते.
स्वतःचा धर्म कसा असावा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य अजूनही त्यांना निकडीचे वाटत नाही. वैदिक धर्मशास्त्रांचे नियम त्यांच्या दृष्टीने कितीही क्रूर व कुटील असले तरी त्यांचा जीव त्यांच्यामुळे गुदमरून जात नाही. उलट त्यांनी सांगितलेला धर्म अलग केला तर मात्र पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे ते तडफडू लागतात. आपण असुरक्षित आहोत या भावनेने ते बेचैन होतात. गुलामगिरीमध्ये आपण सुरक्षित आहोत, सुखरूप आहोत असे त्यांना वाटते. गुलामगिरी हा त्यांच्या मनाचा, बुद्धीचा आणि एकूण व्यक्तित्वाचाच अविभाज्य भाग बनला आहे. धर्मसूत्रांसारख्या ग्रंथांनी गेल्या 2,500-3 हजार वर्षात त्यांच्यावर जे संस्कार केले आहेत त्यामुळे त्यांचे स्वतःचे रक्त त्यांच्या विरोधात उभे राहत आहे. त्यांचे स्वतःचे मन त्यांचे खच्चीकरण करत आहे. त्यांची स्वतःची बुद्धी त्यांना अंधारावर प्रेम करायला शिकवत आहे. स्वातंत्र्याची एखादी हळुवार झुळूक अंगावर आली तरी ते कावरेबावरे होत आहेत. गेली 2-2.5 हजार वर्षे सूत्रकारांच्या या विचारांचे संस्कार बहुजनांपैकी बहुतेकांच्या मनावर सातत्याने व अखंडितपणे होत आले आहेत. पिढ्यानपिढ्या होत आले आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वावरताना होत आले आहेत. रात्रंदिवस आणि क्षणोक्षणी होत आले आहेत. याच विचारांवर त्यांच्या मनाचा व बुद्धीचा पिंड पोचलेला आहे. काही झाले तरी ब्राह्मण हे पवित्र व श्रेष्ठ आहेत आणि काही झाले तरी आपण हीन व हलके आहोत या विचारांनी त्यांच्या मनाचा पुरता कब्जा घेतलेला आहे. त्यांच्या मनाचा प्रत्येक पापुद्रा, प्रत्येक कण, प्रत्येक कोपरा आत्मतुच्छतेच्या भावनेने झपाटलेला आहे. त्यांच्या दृष्टीने आत्मविश्वास हे पाप आहे, विचार स्वातंत्र्य हा अपराध आहे, प्रकाश हा अधर्म आहे, आंधळा विश्वास हे पुण्य आहे, गुलामगिरी ही नीती आहे, अंधार हा धर्म आहे. त्यांची अपार विटंबना करणारे नियम त्यांनी जीवनाचे परमपवित्र सत्य म्हणून शिरसावंद मानले आहेत. शरणागती हे त्यांचे सत्व बनले आहे आणि लाचारी हे स्वत्व झाले आहे. बहुजनांमधील काही जणांना बहुजनांविषयीचे माझे हे निरीक्षण चुकीचे वाटण्याची शक्यता आहे. माझ्या या लेखनामुळे बहुजनांना कमीपणा येतो, त्यांचा तेजोभंग होतो असेही त्यांना वाटू शकेल. कदाचित माझ्या या लेखनाचा त्यांना कमालीचा संताप येईल. ते माझ्यावर दातओठ खातील. असे काही घडलेच तर त्या लोकांविषयी माझ्या मनात कोणतीही नाराजी निर्माण होणार नाही, कोणताही राग येणार नाही. एक प्रकारचे समाधानच वाटेल, एक प्रकारचा आनंदच होईल. मला आनंद होईल असे जरी मी म्हटले तरी त्यांना माझा एक सवाल मात्र जरूर राहील. त्यांच्या संतापाचा रोख माझ्याकडे असणे योग्य की धर्मसूत्रांसारख्या तथाकथित धर्मग्रंथांकडे असणे योग्य, हा तो सवाल होय. या मूलभूत अशा सवालामधून असंख्य प्रश्नांची एक मालिका निर्माण होते असेही मला वाटते. या ग्रंथांचे नेमके काय करायचे? बहुजनांच्या जीवनात या ग्रंथांचे नेमके स्थान कोणते, हा मला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न वाटतो. त्यांनी या ग्रंथांचे नेमके काय करावे? हे आपल्या महान धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत असे म्हणून उराशी कवटाळावेत, मस्तकावर धारण करावेत, देव्हाऱ्यावर ठेवावेत, पूजेचा विषय बनवावेत, की ते आपल्याला गुलाम बनवणारे आहेत असे म्हणून त्यांच्या तावडीतून मुक्त व्हावे, त्यांना बाजूला सारावे, त्यांच्याबरोबरचे नाते तोडून टाकावे, त्यांच्याबरोबर आपली काही नाळ असल्याचे नाकारावे? या धर्मसूत्रांचा एक एक नियम बहुजनांचा शत्रू आहे की नाही? येथील प्रत्येक सूत्र त्यांना हिणवणारे आहे की नाही? ते त्यांच्या आनंदाच्या, प्रकाशाच्या व विकासाच्या वाटा बंद करणारे आहे की नाही? आमची प्राचीन भारतीय संस्कृती जगात सर्वात श्रेष्ठ आहे आणि आमची अवघी परंपरा पवित्र आहे असे जेव्हा कोणी ठासून सांगत असते तेव्हा ते खरे मानायचे काय? ज्यांना ते श्रेष्ठ व पवित्र वाटते त्यांचे हितसंबंध व स्वार्थ बहुजनांपेक्षा वेगळे आहेत हे ओळखायचे की नाही? धर्मसूत्रांच्या आशयामध्ये संस्कृतीचे पावित्र्य प्रतिबिंबित झाले आहे असे समजायचे की तो आशय अत्यंत अपवित्र, हिणकस व त्याज्य आहे असे मानायचे? या प्रश्नांना अक्षरशः अंत नाही, पण या सर्व प्रश्नांचे माझ्या दृष्टीने एकच उत्तर आहे. ही धर्मसूत्रे बहुजनांच्या स्वतःच्या धर्माची सूत्रे नव्हेत, हे ते उत्तर होय. ही धर्मसूत्रे त्यांच्या अभिमानाचा व अस्मितेचा विषय होऊ शकत नाहीत. ती त्यांच्या पूजेचा विषय होऊ शकत नाहीत. गुलामांचा आणि त्यांना गुलाम बनवणाऱ्या त्यांच्या शत्रूंचा धर्म एकच असू शकत नाही. गुलामांना ज्या ग्रंथांच्या आधारे गुलाम बनवण्यात येते ते ग्रंथ हे गुलामांच्या स्वतःच्या धर्माचे ग्रंथ असू शकत नाहीत, एवढे नक्की होय. बहुजनांना स्वतःच्या स्वातंत्र्याची चाड असेल, आपण कोणाचे गुलाम नाही असे छातीठोकपणे सांगण्याची त्यांची तयारी असेल तर त्यांनी हे ग्रंथ आमचे नव्हते, आमचे नाहीत आणि आमचे असणार नाहीत अशी निस्संदिग्ध भूमिका उघडपणे घेतली पाहिजे. प्राचीन भारताचा समाज, धर्म वगैरेंचा इतिहास समजण्यासाठी
ते ग्रंथ ग्रंथालयातून जरूर जपून ठेवावेत, पण आपल्या पवित्र धर्माचे ग्रंथ म्हणून, आपल्या कर्तव्यांच्या बाबतीत मार्गदर्शन करणारे पूजनीय ग्रंथ म्हणून त्यांना हृदयामध्ये जपणे मात्र त्यांनी बंद केले पाहिजे. कालबाह्य झाल्याचा पुरावा काय? धर्मग्रंथांची अशा प्रकारे चिकित्सा करणाऱ्या, त्यांच्या स्वरूपाविषयी प्रश्न विचारणाऱ्या, त्यांच्यावर शंका वा आक्षेप घेणाऱ्या किंवा त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना उद्देशून अनेकदा पुढील उद्गार काढले जातात. हे ग्रंथ आता कालबाह्य झाले आहेत. आता यातील कुठे काय उरले आहे? आम्ही आता हे मानत नाही. मग हे सगळे कशाला उकरून काढायचे? हे सोज्वळ उद्गार ऐकून बहुजनातील अनेकजण देखील माना डोलावतात. ही लोभस्वानी त्यांच्या मनावर भुरळ घालते, सत्याचा आभास निर्माण करते. हे सगळे उकरून काढण्याची खरोखरच गरज नाही, हा निष्कर्ष त्यांना स्वाभाविक वाटतो. वस्तुस्थिती मात्र फार वेगळी आहे. हे उद्गार म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याची एक चलाकी आहे. हा सोयीसाठी घेतलेला एक बुरखा आहे, केवळ मुखवटा आहे. या उद्गारांच्या अंतर्यामी एक विषारी दुटप्पीपणा आहे. हे सगळे पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल. हे धर्मग्रंथ खरोखरच कालबाह्य झाले आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नाही, नाही आणि नाही असेच आहे. बहुजनातील जागृतीमुळे आणि परिस्थितीच्या एकूण रेट्यामुळे या धर्मग्रंथातील काही नियमांचे पालन आता केले जात नाही, हे खरे आहे. पण एवढ्यावरून हे ग्रंथ कालबाह्य झाले असे होत नाही. या ग्रंथांनी सांगितलेल्या नियमांचे तपशील काळाच्या ओघात कितीही बदलले तरी समाजातील एका गटाच्या श्रेष्ठत्वाची व वर्चस्वाची भावना खऱ्या अर्थाने नाहीशी झालेली नाही, हे येथे आवर्जून ध्यानात घेणे आवश्यक आहे. समाजावरील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी नियमांच्या तपशिलात फेरफार करण्याचा लवचिकपणा दाखवणे म्हणजे धर्मग्रंथ कालबाह्य ठरवणे असे होत नाही. धर्मग्रंथांच्या पाठीमागची भेदभावाची भूमिका नाकारली, सर्व माणसांना समान मानण्याचा विचार स्वीकारला आणि त्यासाठी जुन्या काळात झालेल्या चुका कबूल करून त्या दुरुस्त करण्याची प्रामाणिक इच्छा बाळगली, तर ते ग्रंथ कालबाह्य ठरवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकल्यासारखे होईल, हे येथे महत्त्वाचे आहे. हे ग्रंथ रीतसर कालबाह्य ठरवण्यासाठी जी अधिकृत कार्यवाही करायला हवी, ती धर्मग्रंथांचा शास्त्रोक्त अधिकार असणाऱ्या लोकांनी कधीही केलेली नाही आणि ते तसे कधीही करण्याची शक्यता नाही. कारण हे ग्रंथ पवित्र आहेत, आपले अधिकृत धर्मग्रंथ आहेत, ही त्यांची श्रद्धा आहे. धर्मग्रंथांचा शास्त्रोक्त अधिकार नसलेले राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आपल्यावर समोरासमोर झालेला हल्ला परतवण्यासाठी काय म्हणतात याला कवडी इतकी किंमत नाही. भोळ्या भाबड्या लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होईल, पण त्यांच्या बोलण्यामुळे धर्मशास्त्रीय वास्तव बदलत नाही. या धर्मग्रंथांचा शास्त्रोक्त अधिकार असणाऱ्यांपैकी कोणी हे ग्रंथ कालबाह्य झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे काय? एखाद्या तरी शंकराचार्याने हे ग्रंथ कालबाह्य झाल्याचे म्हटले आहे काय? अद्वैत वेदांताच्या वा इतर कोणा मठाधिपतींनी तशी घोषणा केली आहे काय? इतर संप्रदायांच्या कोणा प्रमुखांनी असे घोषित केले आहे काय? काशीसारख्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी धर्मक्षेत्रावर प्रभुत्व ठेवून असलेल्या कोणा धर्ममार्तंडांनी असे घोषित केले आहे काय? सर्वसामान्य कर्मकांड करणाऱ्या पुरोहितांनी, वैदिक पंडितांनी, धर्माचार्यांनी वा अशाच प्रकारच्या इतर कोणी हे जाहीर केले आहे काय? आपण हिंदूंचे संघटन करतो आणि हिंदूंच्या हितासाठी झटतो असे म्हणणाऱ्या विविध संघटनांपैकी कोणी असे ठराव करून त्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला आहे काय? आणखी असे की हे ग्रंथ रद्दबातल झाल्याचे जाहीर करून त्यांच्या जागी न्याय व नैतिक असे नवे ग्रंथ निर्माण केलेले असून येथून पुढे हे नवे ग्रंथ धर्मग्रंथ म्हणून मानले जावेत असा फतवा या सर्वांपैकी कोणीतरी काढला आहे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. यापैकी कोणा एका घटकानेही हे केलेले नाही. मग या सर्वांनी मिळून एकमताने, एकमुखाने अशी कृती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचे कारण स्पष्ट आहे. हे ग्रंथ या सर्वांच्या दृष्टीने पूर्वी इतकेच पवित्र व शाबूत आहेत. धर्मशास्त्रीय वास्तव आहे ते हे आहे. मग दुटप्पीपणाने हे ग्रंथ कालबाह्य झाल्याचे कोणीही कितीही सांगो. ब्राह्मण्याची चिकित्सा करायची नाही? हे लोक ब्राह्मणद्वेष्टे आहेत, जातीयवादी आहेत, संकुचित आहेत असा एक आरोप धर्मचिकित्सा करणाऱ्यांवर हल्ली पुन्हा केला जातो. संकुचित ब्राह्मण्याचे समर्थक असलेल्या लोकांकडून हा आरोप केला जातो तेव्हा मला आश्चर्य वाटत नाही, पण स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या बऱ्याच लोकांकडून हा आरोप केला जातो तेव्हा मात्र भारतीय समाजरचनेची गुंतागुंत किती गूढ आहे ते चांगले ध्यानात येते. ब्राह्मणांचा कोणी द्वेष करीत नसतीलच असे मला म्हणायचे नाही, पण धर्मचिकित्सा करणे
म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करणे हे समीकरण मात्र पूर्णपणे चुकीचे आहे. स्वाभाविकच या समीकरणाच्या आधारे केला जाणारा ब्राह्मण द्वेषाचा आरोप धादांत खोटा आहे. येथे या मुद्द्याचे आणखी काही विवेचन करावे असे माझ्या मनात आहे. वैदिक धर्मामध्ये बहुजनांच्या शोषणाचे अनेक घटक आहेत, हे कोणाला नाकारता येणार नाही. चातुर्वर्ण्य हा त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैदिक धर्माचा अविभाज्य असा घटक आहे, हेही कोणाला नाकारता येणार नाही. आता चातुर्वर्ण्याचा उल्लेख न करता वैदिक धर्माची चिकित्सा कशी करायची आणि ब्राह्मण्याचा म्हणजेच पौरोहित्याचा उल्लेख न करता चातुर्वर्ण्याची चिकित्सा कशी करायची हा माझा प्रश्न आहे. तसे करणे शक्य आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी आपले म्हणणे सिद्ध करून दाखवावे, असे माझे त्यांना नम्र आवाहन आणि काहीसे उद्धट आव्हानही आहे. मुळात धर्मचिकित्सा करायची की नाही हेही त्यांनी मोकळेपणाने सांगावे. धर्मचिकित्सा न करताही पुरोगामी होता येत असेल तर त्या पुरोगामित्वाची लक्षणेही स्पष्ट करावीत. धर्मचिकित्सा करायची असेल तर नुसती थातुरमातुर करावी, कुणाला दुखवू नये, शोषक घटकांवर तिखट हल्ला करू नये, म्हणजे कुणाचे शत्रुत्वही येत नाही आणि पुरोगामित्वही शाबूत राहते, असे नाटक करणे कोणाला अभिप्रेत आहे काय? ब्राह्मणाने कोणतेही दुष्कर्म केले तरी त्याला शारीरिक दंड देऊ नये वा त्याची संपत्तीही जप्त करू नये यासारख्या शेकडो नियमांचा निर्देशही न करता धर्मचिकित्सा करायची म्हणजे नेमके काय करायचे? या नियमांमधील ब्राह्मणांचा उल्लेख वगळून तत्कालीन समाजाचे आकलन करायचे म्हणजे काय करायचे? या नियमांमधील विषमतेवर बोट न ठेवता त्यांचे मूल्यमापन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? धर्मचिकित्सा करताना ब्राह्मण्याची चिकित्सा करणे अटळ आहे. या क्षेत्रात ब्राह्मण्याची चिकित्सा अग्रक्रमाने व प्राधान्याने केली जाणे ऐतिहासिकदृष्ट्या पाहता अगदी स्वाभाविक आहे. धर्मशास्त्रांच्या क्षेत्रात अब्राह्मणांच्या वर्तनाची चिकित्सा करण्याला विशेष वाव नाही, हे उघड आहे. धर्माखेरीज इतर क्षेत्रातील समाजजीवनाची चिकित्सा करताना शोषकांच्या स्वरूपात वावरणाऱ्या अब्राह्मणांच्या वर्तनाचीही कठोर चिकित्सा केली पाहिजे, यात मुळीच शंका नाही. तशी चिकित्सा कोणी केली तर न्यायप्रेमी अब्राह्मणांनी बेचैन होण्याचे कारण तर नाहीच, पण अशी चिकित्सा करण्यासाठी स्वतः त्यांनी पुढे सरसावले पाहिजे, यात शंका नाही. तथापि ब्राह्मणेतर अभ्यासकांनी व कार्यकर्त्यांनी ब्राह्मणेतर समाजातील राजकीय, सामाजिक, आर्थिक इत्यादी स्वरूपाच्या शोषक घटकांवर हल्ला चढवला की ते पुरोगामी ठरतात आणि त्यांनी ब्राह्मण समाजातील धार्मिक व अन्य स्वरूपाच्या शोषक घटकांवर हल्ला केला की ते द्वेष्टे आणि संकुचित होतात, ही भूमिका न्यायाची नव्हे. तात्पर्य ब्राह्मणांमधील उदार व समताप्रेमी घटकांची दखल घेऊन त्यांच्यातील संकुचित घटकांवर कोणी हल्ला केला तर तो ब्राह्मणांचा द्वेष ठरत नाही. एखाद्याने ब्राह्मणांचा द्वेष केला असे केव्हा म्हणता येईल? त्यांनी विशिष्ट ब्राह्मणाचे आचारविचार कोणते आहेत ते ध्यानात न घेता त्याच्याविषयी केवळ ब्राह्मण म्हणून कडवटपणा बाळगला, त्याचा अपमान केला, त्याला हिनवले, त्याने जे न्यायाने व कष्टाने मिळवले आहे ते लुबाडून घेण्याचा प्रयत्न केला, त्याला पायदळीत उडवण्याची भाषा केली, त्याच्या न्याय हक्कांपासून त्याला वंचित केले, त्याच्या पूर्वजांच्या कृत्यांबद्दल त्याला जबाबदार धरून त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न केला किंवा अशाच प्रकारचे आणखी काही व्यवहार केले तर त्याने त्याचा द्वेष केला असे जरूर म्हणता येईल. असे कोणी करीत असेल तर ते निःसंशयपणे आक्षेपार्ह व निंद्य म्हटले पाहिजे. त्याच्या कृत्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता कामा नये. वरील पद्धतीने द्वेष करणे वेगळे आणि धर्मचिकित्सा करताना अपरिहार्यपणे करावी लागणारी ब्राह्मण्याची चिकित्सा वेगळी, याचे भान मात्र ठेवावेच लागेल. एकतर ब्राह्मणांनी आपले वर्णव्यवस्थेतील ब्राह्मण हे नावच जातीव्यवस्थेतही टिकवून धरले आहे. इतर वर्णांच्या बाबतीत बहुधा असे घडलेले नाही. स्वाभाविकच धर्मसूत्रांसारख्या ग्रंथातील ब्राह्मणांविषयी काही लिहिले की ते आपल्याविषयी आहे असे आजच्या ब्राह्मणांना वाटण्याची शक्यता आहे, पण त्याला नाईलाज आहे. शोषणाची व्यवस्था जपणाऱ्या प्राचीन काळातील ब्राह्मणांवरचा हल्ला हा आपल्यावरचा हल्ला आहे असे वाटून घ्यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्या काळातील ब्राह्मणांनी केलेल्या व्यवस्थेशी आपले काही घेणे देणे नाही. आपण ती व्यवस्था नाकारतो, आपण ते धर्मग्रंथ मानत नाही, आपण त्यांनी सांगितलेला धर्म स्वीकारत नाही, अशी भूमिका आजच्या ब्राह्मणांनी घेतली तर धर्मचिकित्सेचा आघात त्यांच्या मनावर होणार नाही. याउलट त्या काळातील ब्राह्मणांनी जे काही केले तीच आमची पवित्र परंपरा आहे असे आजच्या ज्या ब्राह्मणांना वाटते त्यांच्या भूमिकेवर कोणी हल्ला केला तर पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी कासावीस होण्याचे वा त्या हल्ल्याला द्वेष म्हणण्याचे कारण नाही. धर्मचिकित्सा करणे हे पाप आहे
अशी त्यांची स्वतःचीच भूमिका असली तर गोष्ट वेगळी. स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे द्वेष? येथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो. जे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दास्यात अडकलेले असतात त्यांनी त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी, स्वतःचे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे त्यांनी स्वतःला दास बनवणाऱ्यांचा केलेला द्वेष. हे समीकरण कितपत न्यायाचे आहे? स्त्री मुक्तीची चळवळ पुरुषांचा द्वेष करते असे समजायचे काय? महात्मा गांधींनी आणि भगतसिंगांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उभारलेला लढा म्हणजे त्यांनी केलेला इंग्रजांचा द्वेष असे म्हणायचे काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारले आणि शाहिस्ते खानाची बोटे छाटली, या घटनेचे वर्णन त्यांनी कुणाचा तरी द्वेष केला असे करायचे की त्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या आड येणारे अडथळे दूर केले असे करायचे? गौतम बुद्धांनी वैदिक परंपरा नाकारली म्हणजे त्यांनी वैदिकांचा द्वेष केला म्हणायचे की बहुजनांच्या स्वातंत्र्याची ध्वजा फडकावली म्हणायचे? महात्मा फुलेंनी ब्राह्मणांचा द्वेष केला म्हणायचे की बहुजन समाजाच्या उद्धाराचा मार्ग खुला केला म्हणायचे? आणि धार्मिक व्यवस्थेच्या बाबतीत शोषणातून मुक्त होण्यासाठी केलेली धडपड ही द्वेष ठरते की स्वातंत्र्याची प्रेरणा ठरते? स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आणि असंस्कृतपणातून केलेला द्वेष यांच्यातील फरक कळण्याइतका विवेक आपण जरूर दाखवला पाहिजे. द्वेषाचा शिक्का मारून व्यक्तींना व चळवळींना बदनाम करणे याचा अर्थ शोषणाची, पारतंत्र्याची, गुलामगिरीची आणि विषमतेची व्यवस्था मजबूत करण्याला हातभार लावणे होय. ब्राह्मण्यावर असो अथवा अन्य कोणत्याही शोषकावर असो, कोणी हल्ला केला म्हणून हळवे होण्याचे कारण नाही. या हळवेपणातील, या संवेदनशीलतेमधील थोडासा अंश येथील धार्मिक व अन्य शोषणाला बळी पडणाऱ्यांच्या वाट्याला आला तर ते एक फार मोठे सत्कृत्य होईल. मग त्याला पुरोगामी म्हणा अथवा आणखी काही म्हणा. पुरोगामित्वाच्या बुरख्याखाली प्रस्थापित व्यवस्थेचे समर्थन करणारे लोक त्या व्यवस्थेच्या निर्मात्यांइतकेच वा कदाचित त्यांच्यापेक्षाही जास्त धोकादायक आहेत हे ओळखण्याची गरज आहे असे मला वाटते. प्रस्तुत पुस्तकात धर्मसूत्रातील नियमांची चर्चा करताना ब्राह्मण्याचा निर्देश वारंवार आला आहे. धर्मसूत्रांचे अंतरंग समजण्यासाठी हा निर्देश करणे अटळ होते अशी माझी भावना आहे. हा निर्देश टाळून या धर्मसूत्रांची चिकित्सा करणे केवळ अशक्य आहे, यात शंका नाही. आता हा निर्देश करताना प्रस्तुत लेखकाने कोठे पक्षपात केला असेल, शोषणाचे समर्थन केले असेल, अन्यायाची बाजू घेतली असेल वा अकारणच कोणावर दोषारोप केले असतील तर तो प्रस्तुत लेखकाने केलेला गंभीर प्रमाद म्हणावा लागेल. परंतु तसे काहीही घडलेले नसेल आणि धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठीच हे लेखन घडल्याचे आढळत असेल तर द्वेषाचा आरोप करून चिकित्सा मारण्याचे तंत्र कोणी स्वीकारू नये असे आवाहन मात्र जरूर करावेसे वाटते. धर्म कसा असावा? प्रस्तुत पुस्तकातील आतापर्यंतच्या विवेचनातून असा निष्कर्ष निघतो की बहुजनांनी धार्मिकदृष्ट्या स्वतंत्र झाले पाहिजे. धर्मसूत्रांसारख्या तथाकथित धर्मग्रंथांनी लादलेल्या गुलामगिरीतून मुक्त झाले पाहिजे. आपले माणूसपण हिरावून घेणारा धर्म हा आपला धर्म असू शकत नाही. आपल्याला जनावरांच्या पातळीवर ढकलू पाहणारे ग्रंथ हे आपले धर्मग्रंथ असू शकत नाहीत. आपल्याला समृद्ध, संपन्न आणि निकोप जीवनाच्या सर्व संधी नाकारणारे लोक हे आपले धर्मप्रवक्ते असू शकत नाहीत. आपल्याला धर्म हवाच असेल, धर्म ही आपली अत्यंत उत्कट अशी मानसिक गरज असेल तर आपण धर्माचा स्वीकार जरूर करावा, पण तो धर्म आपल्यावर प्रेम करणारा असावा, आपल्याला सर्व अंगांनी फुलविणारा असावा, आपले जीवन प्रसन्नतेने भरून टाकणारा असावा. ज्यांना आपले धर्मग्रंथ म्हणायचे ते ग्रंथ आपले जीवन प्रकाशाने उजळून टाकणारे असावेत. ज्यांना आपले धर्मप्रवक्ते म्हणायचे त्यांच्या मनात आपल्याविषयी अपार वात्सल्य असावे, अथांग करुणा असावी, अमर्याद जिव्हाळा व मुख्य म्हणजे आपलेपणा असावा. आपल्याला राबवून घेण्याची अभिलाषा नव्हे तर आपले अपार कल्याण करण्याची, आपल्या जीवनाचा अत्युच्च उत्कर्ष साधण्याची तळमळ असावी. तात्पर्य, आपल्या निकोप हिताविषयीचा डोळसपणा व विवेक निर्माण व्हावा आणि आपल्या व्यक्तित्वाला गुलाम बनवणारी बंधने तुटून पडावीत. हा आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा पैलू होय. गुलाम बनवणारी बंधने तोडणे हे आपल्या स्वातंत्र्याचे सर्वस्व नव्हे, तो आपल्या स्वातंत्र्याचा केवळ एक पैलू आहे हे मात्र आपण विसरता कामा नये. किंबहुना हा पैलू म्हणजे खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले केवळ पहिले पाऊल आहे किंवा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याची केवळ पार्श्वभूमी आहे असेही म्हणता येईल. स्वातंत्र्याचा खरा अर्थ. स्वतःच्या जीवनाला
एक नवा, देखणा, हृदय, आनंदमय आकार देणे यामध्ये खरेखुरे स्वातंत्र्य सामावलेले असते. स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याने आपल्यावर लादलेल्या नियमातून मुक्त होणे असले तरी नियमांनी रहित होणे असा मात्र स्वातंत्र्याचा अर्थ नाही. आपले जीवन फुलवण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांची निर्मिती करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होणे हा स्वातंत्र्याचा अर्थ आहे. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनासाठी नियम हे लागतीलच, मूल्ये ही आवश्यक असतीलच. एवढेच की ती आपल्या नव्या स्वतंत्र जगात समतेवर आधारलेली असतील, न्यायावर आधारलेली असतील. आपले स्वतंत्र विश्व निर्माण करताना बहुजनांनाही खूप पथ्ये पाळावी लागतील. नव्या समाजाच्या निर्मितीसाठी अपार कष्ट करावे लागतील. आळस झटकावा लागेल, निष्क्रियता टाकावी लागेल, ज्ञानार्जन करावे लागेल, इतरांशी सहकार्य करण्याची भावना ठेवावी लागेल, इतरांच्या व्यक्तित्वाचा आदर करायला शिकावे लागेल. तत्वासाठी प्रखर संघर्ष करतानाही आपली भाषा विवेकाची, सौजन्याची ठेवावी लागेल. दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा प्रतिकार करीत असतानाच आपल्याकडून इतरांवर आणि विशेषतः आपल्याहून दुर्बल असलेल्या लोकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. आत्मनिरीक्षण करून आपले दोष दूर करायचे आणि आपल्या ठिकाणी असलेल्या सुप्त शक्तींचा विकास करायचा यासाठी धडपडावे लागेल. आपल्या समाजातील इतरांच्या विकासालाही हातभार लावावा लागेल. थोडक्यात म्हणजे कसे बोलावे, कसे वागावे याविषयीचे नियम स्वतःच तयार करावे लागतील. दुसऱ्याने जबरदस्तीने लादलेल्या बंधनातून मुक्त होत असतानाच स्वतः निर्माण केलेल्या लवचिक व विधायक बंधनात बांधून घेऊन स्वतःच्या जीवनाला एक शिस्त लावणे आणि तिच्याद्वारे स्वतःसह इतरांचे जीवन सुगंधाने भरून टाकणे हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. जळमटे झटकायला हवीत. हजारो वर्षे गुलामगिरीत काढल्यामुळे बहुजनातील बहुसंख्य लोकांच्या अनेक शक्तींचा ऱ्हास झालेला आहे. त्यांची व्यक्तित्वे जणू काही निस्सत्व, निस्तेज व निष्प्रभ झाली आहेत. धर्माच्या नावावर त्यांच्या मनात असंख्य जळमटे आणि कोळिष्टके भरलेली आहेत. नैतिक मूल्यांच्या दृष्टीने विचार करता ज्याला कचरा वा अडगळ म्हणता येईल असे बरेच काही त्यांच्या मनात साचलेले आहे. हे सर्व झटकून टाकून मने स्वच्छ, ताजी, टवटवीत व नव्यातील चांगल्याचे स्वागत करण्याच्या दृष्टीने अनुकूल बनवावे लागतील. 2500 वर्षे बहुजनांच्या प्रतिभेचा मोहर झडत राहिला. एखाद्या ऋतूमध्ये गारांचा पाऊस पडल्यामुळे, वादळ झाल्यामुळे वा रोगराईमुळे झाडांचा वा पिकांचा मोहर झडून गेला तर आपल्याला हळहळ वाटते. आपले फार मोठे नुकसान झाल्याच्या जाणीवेने आपण कासावीस होतो. ते स्वाभाविकही असते. वादळापूर्वी मोहरलेल्या वृक्षांकडे पाहून, फुलोऱ्यावर आलेल्या पिकांकडे पाहून आपले मन हुरळून जात असते. त्याला स्वप्नांचा बहर येत असतो आणि अचानक उलतापालत होऊन जाते. अवघ्या स्वप्नांचा चुराडा होतो. मन उदास होऊन जाते. प्रतिकूल परिस्थितीचा हा आघात पचवणे फार फार कठीण होऊन बसते. एका ऋतूमध्ये झालेली ही हानी आपल्याला इतकी जीवघेणी वाटते. केवळ एका वर्षाचे झालेले नुकसान हे आपल्याला इतके विध्वंसक वाटते. अशा स्थितीत बहुजनांनी आपल्या हानीचा एक वेगळा हिशोबही मांडावा. तो हिशोब करताना गणिताचा कच्चेपणा दाखवू नये आणि त्या हानीने होणाऱ्या दुःखांच्या बाबतीत संवेदनांनी रहित होऊ नये असे मला वाटते. धर्मसूत्रांसारख्या ग्रंथांनी किमान 2500 वर्षे मानसिक व बौद्धिक खच्चीकरण केल्याने बहुजनांच्या प्रतिभेचा जो मोहर गळून पडला आणि जो फुलोरा झडून गेला त्याचाही हिशोब बहुजनांनी स्वतःच एकदा शांतपणे करावा असे माझे त्यांना आवाहन आहे. एका ऋतूतील पीक गेल्यामुळे जे हळहळतात त्यांनी गेल्या 2500 वर्षांमध्ये कर्तृत्वाचे किती पीक बुडाले, बुद्धिरूपी भूमी किती काळ पडीक राहिली त्याचेही गणित करावे. एका वर्षाचे नुकसान ज्यांना सोसवत नाही त्यांनी 2500 वर्षातील आपल्या प्रतिभेच्या मोहराचा महाविध्वंस मात्र धर्माच्या नावाखाली आनंदाने झेलला. एवढेच नव्हे तर तसे करून आपण आपल्या धर्माचे, नीतीचे, कर्तव्याचे पालन केल्याचे समाधान मानले. तसे करण्याचा अभिमानही बाळगला. आजही स्थिती फारशी पालटली आहे असे नाही. धर्मसूत्रांचे नियम आजही त्यांच्या प्रतिभेला कुरतडत आहेत. त्यांच्या बुद्धीच्या मोहरावर झडप घालत आहेत. धर्मसूत्रांच्या व तत्सम ग्रंथांच्या विळख्यात अडकून आणि भविष्यकाळातही पिढ्यानपिढ्या आपल्या बुद्धीचा मोहर झडू देऊन आपण नापीक व वांज राहायचे की त्या मोहराची हळुवारपणे काळजी घेऊन त्याला जपून फुलांनी व फळांनी बहरून यायचे याचा निर्णय आता त्यांनीच घ्यायचा आहे. परंपरागत गुलामगिरी तशीच चालू ठेवायची की स्वातंत्र्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवायचे
याचा निर्णयही त्यांचा त्यांनीच घ्यायचा आहे. हुरळली मेंढी. हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे, अशी धार्मिक बाबतीत बहुजनांची स्थिती आहे. लांडग्यामागे न धावण्याचा निर्णय घेतल्याशिवाय त्यांना खरेखुरे धार्मिक स्वातंत्र्य प्राप्त होणार नाही, हे मात्र सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे.